नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सर्व सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेक्चर शेवटपर्यंत पहा. स्वतःच्या शॉर्ट का होईना तुम्ही नोट्स मेंटेन करत चला, ज्याचा उपयोग तुम्हाला एक्झाम काळात जास्तीत जास्त होईल. ठीक आहे, तरच तुम्ही अपेक्षा करू शकता जे काही 15-20 क्वेश्चन्स येतात एक्झाम वाईज ते वेगवेगळे असतात, तर त्यानुसार आपण एक 7, 8 किंवा 9 तरी क्वेश्चन्स आपले योग्य येतील, बरोबर येतील, याचे आपण एक म्हणजे टार्गेट करू शकतो की हां मी केलेलं आहे आणि मला इतके येऊ शकतात. पण त्यासाठी एफर्ट्स तुम्हाला अगदी आत्तापासून घ्यावे लागतील, त्यामुळे सांगते. तर पाहूयात आजच्या म्हणजेच 4 मार्च 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, फेब्रुवारी आणि मार्च 2026 मध्ये महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांसाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टल कोणाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तुकाराम मुंढे यांच्या. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. फेब्रुवारी मार्च 2026 दरम्यान तुकाराम मुंढे यांनी दिव्यांगांसाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू केले. हे पोर्टल पूर्णपणे AI सक्षम डिजिटल प्लॅटफॉर्म आहे आणि स्वयंरोजगारासाठी दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत मोठी वाढ झाली. पूर्वीपेक्षा 15 पट म्हणजेच 15,000 रुपये यामध्ये मिळणार आहेत. या पोर्टलवरती 21 वेगवेगळ्या अपंगत्व श्रेणीसाठी कागदपत्रांची गरज नाही. अर्ज ऑनलाईन करता येतो आणि त्यात स्टेटस लगेच कळतो. ही सुविधाही देण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न दुसरा, ऑपरेशन मिलाप अंतर्गत दक्षिण पश्चिम दिल्ली पोलिसांनी किती हरवलेल्या व्यक्तींना त्यांच्या कुटुंबाशी पुन्हा एकत्र केले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जवळजवळ 118. आणि त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ऑपरेशन मिलापच्या मदतीने 118 हरवलेल्या व्यक्ती आपापल्या कुटुंबात परतल्या. यामध्ये 31 नाबालिग आणि 87 प्रौढ होते. आणि 1 जानेवारी पासून 28 फेब्रुवारी 2026 या 2 महिन्यामध्ये 193 हरवलेल्या व्यक्तींना शोधण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. या मोहिमेचं नेतृत्व दक्षिण पश्चिम जिल्ह्यांचे पोलीस उपायुक्त अमित गोयल IPS आहेत यांनी केले. पुढील प्रश्न तिसरा, सबा शॉल यांनी मार्च 2026 मध्ये कोणत्या पदावरती त्यांची नियुक्ती झालेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केंद्रीय कारागृह श्रीनगर अधीक्षक हे त्यांना पद मिळालेलं आहे. याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. सबा शॉल या श्रीनगरच्या केंद्रीय कारागृहाच्या पहिल्या महिला अधीक्षक झाल्या आहेत. गृह विभागाने 2 मार्च 2026 रोजी आदेश काढून त्यांची नियुक्ती केली आणि सबा शॉल या पीरबाग श्रीनगरमध्ये राहतात आणि त्यांनी सोशल वर्करमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. 2012 मध्ये त्यांनी JKPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि पोलीस कारागृह अधीक्षक पद मिळवलेलं आहे. श्रीनगर केंद्रीय कारागृह हे जम्मू काश्मीरमधील उच्च सुरक्षा कारागृह देखील आहे. पुढील प्रश्न चौथा, माजी खासदार प्राचार्य डॉक्टर जनार्दन वाघमारे यांचे निधन कोणत्या वयात झालेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, यांचे निधन 91व्या वर्षी झालंय. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. प्राचार्य डॉक्टर जनार्दन वाघमारे यांचे वयाच्या 91व्या वर्षी लातूरमध्ये निधन झाले. ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे संस्थापक कुलगुरू होते आणि लातूरचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष होण्याचा मानही त्यांना मिळाला. आणि मराठी साहित्य, दलित चळवळ आणि शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचे योगदान मोठे आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली देखील वाहिली. पुढील प्रश्न पाचवा, EMI योजनेअंतर्गत आयात शुल्क म्हणजे कस्टम ड्युटी भरता येणार हे कोणत्या संस्थेने
ही योजना सुरू केलेली आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स या डिपार्टमेंटने. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. CBICने पात्र उत्पादक आयातदारांसाठी कस्टम शुल्क स्थगित भरण्याची नवी योजना आणलेली आहे. या योजनेसाठी आयातदारांना वस्तू क्लिअर करताना कस्टम शुल्क त्वरित भरावं लागत नाही. त्याऐवजी ते शुल्क मासिक हप्त्यांमध्ये भरता येईल आणि ही योजना 1 एप्रिल 2026 पासून लागू होईल आणि 31 मार्च 2028 पर्यंत चालू राहील. CBIC ही संस्था थेट वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या अधिपत्याखाली काम करणारी संस्था आहे. पुढील प्रश्न 6वा. ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी म्हणजे BEE ची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ऊर्जा संरक्षण कायदा 2001 नुसार. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. BEE ने 3 मार्च 2026 रोजी आपल्या 25व्या वर्धापन दिन नवी दिल्ली येथे साजरा केला. भारताने 2005च्या तुलनेमध्ये GDPची उत्सर्जन तीव्रता तब्बल 36% कमी केलेली आहे आणि 2030चे उद्दिष्ट गाठण्याच्या आधीच भारताने 52% नॉन फॉसिल इंधन स्थापित क्षमता साध्य केलेली आहे आणि भारताने नेट झिरो उत्सर्जनचे लक्ष 2070 सालासाठी पर्यंतचे आहे भारताचे. पुढील प्रश्न 7वा. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे UIDAI ने किती विद्यार्थ्यांचे अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट पूर्ण केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1.2 कोटी. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. ही मोहीम देशभरातल्या जवळजवळ 1.03 लाख शाळांमध्ये राबवली गेली. जवळपास 4000 मशीन वापरून हे काम झाले आणि बायोमेट्रिक अपडेटमुळे आता विद्यार्थ्यांना सरकारी योजना किंवा शिष्यवृत्ती मिळताना अडचण येणार नाही. पुढील प्रश्न 8वा. महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर हे पुस्तक कोणी लिहिलंय? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डॉक्टर धीरज काकडिया यांनी. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर हे पुस्तक केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते प्रकाशित झालंय आणि डॉक्टर धीरज काकडिया हे आकाशवाणीचे अतिरिक्त महासंचालक आहेत. त्यांनी हे पुस्तक लिहिलंय आणि या पुस्तकात महात्मा गांधींच्या आयुष्यावरती आणि त्यांच्या संवाद कौशल्याचा लोकांवरती झालेला प्रभाव यावरती प्रकाश टाकण्यात आलेला आहे. प्रश्न 9वा. सेवा संकल्प ठराव कोणत्या संस्थेने प्रशासित केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, DRDOने. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. DRDO व्यवस्थापन परिषदेने सेवा संकल्प नावाचा ठराव पारित केला. ठराव DRDO भवनमध्ये झालेला आहे आणि या ठरावात DRDOचे वैज्ञानिक आणि कर्मचारी देशाच्या सशस्त्र दलांना बळकट करण्याची शपथ घेतात आणि मुख्य उद्देश काय आहे तर प्रगत संरक्षण तंत्रज्ञान विकसित करणे असा त्याचा मुख्य उद्देश आहे आणि भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास परिसंस्थेला अधिक भक्कम बनवण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. पुढील प्रश्न 10वा. हत्ती रिसाला उत्सव महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जालना या जिल्ह्यामध्ये. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. हत्ती रिसाला मिरवणूक दरवर्षी धुलिवंदनाच्या दिवशी होते. ही ऐतिहासिक मिरवणूक 138 वर्षांची परंपरा पूर्ण करत साजरी झालेली आहे. त्यामुळे हा प्रश्न आलेला आहे कारण की 138 वर्ष ही साजरी केली जाते. ठीक आहे, तर प्रश्न येण्याची शक्यता आहे, फक्त पाहून घ्या. हत्ती रिसाल हा उत्सव सामाजिक ऐक्य आणि सामुदायिक सौहार्दाचे प्रतीक आहे. पुढील प्रश्न 11वा. व्हाईट नाईट कॉप्स प्रमुखांनी सुरक्षा आढावा कोणत्या ठिकाणी घेतला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, किश्तवाडा या ठिकाणी. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. व्हाईट नाईट कॉप्स जनरल PK मिश्रा
किश्तवाडाला आले आणि तिथे सुरक्षा स्थितीची त्यांनी पाहणी केली आणि तेव्हा त्यांनी सैनिकांना स्पष्टपणे सांगितलं की सतत जागरूक, सक्रिय आणि मिशनवरती लक्ष केंद्रित ठेवा. व्हाईट नाईट कॉप्स याबद्दल थोडेफार जाणून घ्या. याची स्थापना 1 जून 1972 रोजी झालेली आहे. मुख्यालय नागरोटा म्हणजेच जम्मू काश्मीरमध्ये ते स्थित आहे, तिथे आहे आणि भारतीय सेनेच्या नॉर्दर्न कमांडंटच्या अधिपत्याखाली हे काम करते आणि राजौरी आणि पुंछ भागातल्या नियंत्रण रेषेचं संरक्षण हीच या कोअरची मोठी जबाबदारी आहे आणि लेफ्टनंट जनरल JFR जेकब हे या कोअरचे पहिले जनरल ऑफिसर कमांडिंग होते. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा शेवटचा प्रश्न. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद बैठकीचे अध्यक्षस्थान कोणी भूषविले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मेलानिया ट्रम्प यांनी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. मेलानिया ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. याची बैठक न्यूयॉर्कमध्ये पार पडली आणि या महिन्यामध्ये अमेरिकेकडे UNSC चे फिरते अध्यक्षपद आलं म्हणून मेलानिया ट्रम्प यांनी अमेरिकेच्या वतीने ही जबाबदारी घेतली आणि मुख्य संदेश यामध्ये होता की पीस डज नॉट नीड टू बी फ्रजाईल, म्हणजे शांतता नाजूक किंवा दुर्बल असावी असे नाही, असा त्याचा अर्थ होतो. तर आजचे आपले 4 मार्च 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. मला असे वाटते की आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल. त्याबद्दल थँक्यू सो मच.